नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। स्वातंत्र्य लढ्यातील दुर्लक्षित महानायक क्रांतीवीर खाजा नाईक यांच्या शौर्याने थरारला होता सातपुडा। क्रांतीवीर खाजा नाईक प्रेरणा दिनानिमित्त विशेष लेख। अंबापाणी संग्रामाच्या स्मृतींना उजाळा। उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मुलगी। नमस्कार प्रेक्षक हो, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहित असताना अनेकदा आदिवासी क्रांतीवीरांच्या बलिदानाला प्रस्थापित इतिहासकारांनी विस्मरणात टाकले आहे। मात्र सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे वीर बहादूर खाजा नाईक आणि त्यांच्या सोबतीने प्राणांची आहुती देणारे शेकडो आदिवासी आजही लोकगीतांतून जिवंत आहेत। एप्रिल 12 रोजी संपूर्ण सातपुडा परिसरात क्रांतीवीर खाजा नाईक प्रेरणा दिवस साजरा होणार असून त्यानिमित्त त्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा घेतलेला हा आढावा। खाजा नाईक हे सुरुवातीला इंग्रजांच्या पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावत होते। मात्र एका खोट्या खटल्यात त्यांना झालेली शिक्षा आणि त्यानंतर इंग्रजांकडून होणारा आदिवासींचा छळ पाहून त्यांचे मन विटले। 1857चा वणवा पेटलेला असताना त्यांनी इंग्रजांची नोकरी झुगारून दिली आणि सातपुड्यातील भिल्ल समुदायाला संघटित करून स्वराज्याचे रणशिंग फुंकले। 11 एप्रिल 1858 रोजी झालेला अंबापाणी संग्राम हा आदिवासी इतिहासातील सर्वात मोठा रक्तरंजित संघर्ष मानला जातो। खाजा नाईक, भीमा नाईक आणि दौलतसिंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली 1500हून अधिक आदिवासींनी इंग्रजांशी समोरासमोर लढा दिला। विशेष म्हणजे या लढाईत आदिवासी महिलांनी केवळ रसद पुरवली नाही, तर हातात धनुष्यबाण घेऊन प्रत्यक्ष युद्धातही भाग घेतला। या ऐतिहासिक युद्धात खाजा नाईक यांचा मुलगा दौलतसिंग यांच्यासह तब्बल 460 क्रांतीवीर शहीद झाले। ही भूमी आजही त्या वीरांच्या रक्ताने पावन झालेली आहे। नंदुरबारच्या स्वातंत्र्य लढ्यात शिरीष कुमार यांचे नाव आदराने घेतले जाते, परंतु त्यांच्यासोबत शहीद झालेले आदिवासी सुपुत्र किरसिंग भील यांचे नाव इतिहासाच्या पानांत कुठे हरवले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। खाजा नाईक यांचा दरारा इतका होता की त्यांना पकडल्यानंतर इंग्रजांनी त्यांचे शीर कापून 8 दिवस लिंबाच्या झाडाला टांगून ठेवले होते। लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी इंग्रजांनी केलेले हे कृत्य त्यांच्या शौर्याची साक्ष देते। दरवर्षी 11 एप्रिलच्या अंबापाणी संग्रामाच्या स्मृतिप्रित्यर्थ एप्रिल 12 रोजी सातपुड्यात मोठा मेळावा भरतो। या दिवशी आदिवासी समाज आपल्या या वीर पूर्वजांना अभिवादन करून त्यांच्या संघर्षाची प्रेरणा घेतो। जल, जंगल, जमीन आणि स्वाभिमानासाठी लढणाऱ्या खाजा नाईक यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल। इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा देशावर संकट आले तेव्हा आमचा आदिवासी बांधव सर्वात आधी छातीवर गोळी झेलायला उभा राहिला। खाजा नाईक हे केवळ नाव नसून तो आमचा स्वाभिमान आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।